बाहेर जाताना तू कशी रेडी होते हे आमच्याशी सुद्धा शेअर कर, असे खूप सारे कमेंट्स होते. म्हणून म्हटलं चला आज गेट रेडी विथ मी शेअर करूया. सो मस्त पहिले फेस वॉश करून घेतला. फेस क्लीन झाला की सगळ्यात आधी माझ्या लिप्सला प्रिपेअर करते, म्हणजे लिप बाम लावते. कुठल्याही प्रोडक्टची लिंक हवी असेल तर खाली लिंक म्हणून कमेंट करा, तुम्हाला लगेच लिंक मिळून जाईल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि माझ्या आवडीचा भाग म्हणजे चेहऱ्यावर मस्त गुलाबजल स्प्रे करणे. माझे प्रोडक्ट चेंज होत राहतात पण सिक्वेन्स हाच असतो, तर तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर मी सिरम अप्लाय करते, थोडंसं हातात घेते, मस्त टॅप 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 करते. चेहऱ्यावर चांगलं ॲब्झॉर्ब झालं की मॉइश्चरायझर लावायचं. रिसेंटली मी आता हे यूज करताय, जे की मला रोशनने सजेस्ट केलं होतं आणि मोस्टली सगळे प्रोडक्ट रोशनच सजेस्ट करतो. हे अप्लाय करून झालं की मग सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सनस्क्रीन. उन्हाळा असो की हिवाळा असो, 12ही महिने सनस्क्रीन वापरलीच पाहिजे जेव्हा केव्हा आपण बाहेर जातो. आज मी पॉन्ड्सची वापरली होती, पण यापेक्षा लॅक्मेची जास्त चांगली आहे. त्यानंतर तुमचं बीबी क्रीम, सीसी क्रीम, फाउंडेशन जे काही तुम्ही लावत असाल ते अप्लाय करून घ्या. त्यानंतर हे माझं मात्र महत्त्वाचं पावडर, बेबी पावडर मी अप्लाय करते आणि हिमालयाचंच करते. चेहऱ्यावर पावडर थोपून झालं की मेकअप झालाच समजा. त्यानंतर काजळ लावते आणि कधीतरी लिपस्टिक सुद्धा अप्लाय करते. आणि आता सगळ्या लिपस्टिकची अनायाने वाट लावून ठेवलेली आहे. केस आवरून झाले, परफ्यूम लावला, वॉच बांधली की मी रेडी झाले. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी फॉलो नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाहेर जाताना तू कशी रेडी होते हे आमच्याशी सुद्धा शेअर कर, असे खूप सारे कमेंट्स होते. म्हणून म्हटलं चला आज गेट रेडी विथ मी शेअर करूया. सो मस्त पहिले फेस वॉश करून घेतला. फेस क्लीन झाला की सगळ्यात आधी माझ्या लिप्सला प्रिपेअर करते, म्हणजे लिप बाम लावते. कुठल्याही प्रोडक्टची लिंक हवी असेल तर खाली लिंक म्हणून कमेंट करा, तुम्हाला लगेच लिंक मिळून जाईल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि माझ्या आवडीचा भाग म्हणजे चेहऱ्यावर मस्त गुलाबजल स्प्रे करणे. माझे प्रोडक्ट चेंज होत राहतात पण सिक्वेन्स हाच असतो, तर तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर मी सिरम अप्लाय करते, थोडंसं हातात घेते, मस्त टॅप 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 करते. चेहऱ्यावर चांगलं ॲब्झॉर्ब झालं की मॉइश्चरायझर लावायचं. रिसेंटली मी आता हे यूज करताय, जे की मला रोशनने सजेस्ट केलं होतं आणि मोस्टली सगळे प्रोडक्ट रोशनच सजेस्ट करतो. हे अप्लाय करून झालं की मग सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सनस्क्रीन. उन्हाळा असो की हिवाळा असो, 12ही महिने सनस्क्रीन वापरलीच पाहिजे जेव्हा केव्हा आपण बाहेर जातो. आज मी पॉन्ड्सची वापरली होती, पण यापेक्षा लॅक्मेची जास्त चांगली आहे. त्यानंतर तुमचं बीबी क्रीम, सीसी क्रीम, फाउंडेशन जे काही तुम्ही लावत असाल ते अप्लाय करून घ्या. त्यानंतर हे माझं मात्र महत्त्वाचं पावडर, बेबी पावडर मी अप्लाय करते आणि हिमालयाचंच करते. चेहऱ्यावर पावडर थोपून झालं की मेकअप झालाच समजा. त्यानंतर काजळ लावते आणि कधीतरी लिपस्टिक सुद्धा अप्लाय करते. आणि आता सगळ्या लिपस्टिकची अनायाने वाट लावून ठेवलेली आहे. केस आवरून झाले, परफ्यूम लावला, वॉच बांधली की मी रेडी झाले. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी फॉलो नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.